श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि बघा, टमाटर आणि फ्रेश टमाटर आहे, मावशीने दिलेले आहे माझ्या। तर अर्धे मम्मींकडे ठेवलेले आहे, अर्धे मी ठेवलेले आहे आणि फ्रेश टमाटर आहे, घरचे आहे। तर त्यामुळे मग मी काय करणार, याची छान चटणी करणार आहे, मस्त टमाटरची। आणि हिरव्या टमाटरची चटणी खूप छान वाटते। तर मी हिरवे टमाटर निवडून त्याची चटणी करणार आहे। तर अशी फ्रेश टमाटर आहे। तर आणि आमच्या फिल्टरला माहित नाही काय झालं आहे, फिल्टर बंद झालेला आहे, पाणी त्याच्यात जात नाही आहे। काय प्रॉब्लेम आला आहे तर माहीत नाही। तर त्या दादांना आम्ही फोन केलेला आहे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये, आणि पप्पांनी अशी कॅन आणून दिलेली आहे पाण्याची, कारण की प्याला पाणी काहीच नव्हतं, तर कॅन आणलेली आहे पाण्याची। तर चला आता कधी येतात त्या दादा, आता तेव्हा फिल्टर चेक करूया काय झालं आहे। तर इथे मी टाकले होते रात्री काबुली चणे भिजू टाकलेले होते। तर सकाळी मी आता टिफिनमध्ये चणे बनवणार आहे। तर त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आपले आलू टाकलेले आहे, हळद मीठ टाकलेले आहे आणि कुकर बंद करून घेतलेला आहे। आणि बघा, गॅसवर चढवून घेतलेला आहे आणि हा कुकर खूप मस्त निघालेला आहे माझा। मी हा डिमांडमधून घेतलेला आहे, 5.5 लिटरचा आहे। मी 1800चा घेतला हा कुकर आणि स्टीलचा आहे आणि खूप छान चालत आहे, म्हणजे आतापर्यंत चांगला चाललेला आहे। आता समोर बघूया, पण छान आहे। इथे चहापत्ती संपली, ती चहापत्ती मी रिफिल करून घेते, भरून घेते डब्यात। तर मी हा पॅकेट आणते मी ताजाचा। तर मला हाच पॅकेट ताजाचा हा पॅकेटच खूप आवडतो, कारण की मी जास्त दुसरा गोल्ड वगैरे नाही आणत, हाच आणते। तर चला आता भाजीची तयारी करूया। तर बघूया, इथे मी टमाटर कापलेले आहे, कांदा कापलेला आहे, त्याच्यात मी 3-4 मिरच्या टाकलेल्या आहे आणि थोडं खोबरा किस टाकलेला आहे। आणि मी खोबरा किस रेडीमेडच आणते आणि भरपूर टमाटर घेतलेले आहे मी, बघू शकता मी भरपूर टमाटर घेतले आहेत। तर याची प्युरी करून घेऊया। तर बघा, इथे प्युरी करून घेतलेली आहे, छान बारीक असा पिंकिश कलर आलेला आहे, पीच कलर आलेला आहे आणि बघा किती सुंदर कलर वाटत आहे। तर इथे कुकर सुद्धा झालेला आहे आपला। तर मी कुकरमधले सीटी व्हायची वाट बघत आहे थंड। तर इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आणि कणकीमध्ये मी राजगिराचं पीठ टाकलेलं आहे थोडं। तुम्हाला माहीत आहे, मी पिठामध्ये म्हणजे प्लेन पीठ नाही घेत, काही ना काही कोणतं ना कोणतं पीठ मी ॲडच करत असते टिफिनसाठी। तर इथे आपले काबुली चणे शिजलेले आहे, आलू सुद्धा शिजलेले आहे आणि हलकासा बघा पिवळसर कलर आलेला आहे, कारण की मी हळद टाकली होती आणि हळदीने काय होते, छान मस्त कोटेज होऊन जाते हळदीचा कलर चण्यांना आणि आलूला। तर हे काबुली चणे आहे, मी फार दिवसांनी करत आहे काबुली चणे। तर असं ह्या प्रकारे मी आलू उकडून घेतले, कारण की मी जास्त मसाले नाही टाकणार आहे, जे आपले बेसिक मसाले आहे मी तेच टाकणार आहे। तर म्हणून मी याच्यात म्हणजे गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, थाडे मसाले मी टाकलेले नाहीत। तर इथे मी तोच कुकर घेऊन मांडलेला आहे, तोच कुकर मांडलेला आहे, ऑइल टाकून घेतलेला आहे आणि इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तळतळली की थोडासा जिरा टाकलेला आहे आणि जिरा टाकल्यानंतर बघू शकता आपला पेस्ट टाकून घेतलेला आहे। आणि तुम्ही जेव्हा पेस्ट टाकता ना, तर त्याला कंटिन्यू फिरवा, त्यामुळे काय होणार, तेल लवकर थंड होते, कारण की आपलं जे मिक्सर राहते ते थोडंसं थंड राहते, त्याच्यामुळे काय होते, तेल लवकर थंड होते, तर पटकन प्रोसिजर पण लवकर होते। तर बघा, मी मीठ टाकून घेत आहे। मीठ याच्यासाठी लवकर टाकत आहे की आपलं जे पेस्ट आहे ते लवकर तेल सोडणार आणि मिठामुळे लवकर ते बॅटर जे आहे ना ते लवकर शिजला जातो। तर बघा, आता मी याच्यात बेसिक मसाले टाकून घेत आहे। तिखट टाकलं आहे, हळद, कसुरी आपली थोडीशी काश्मीरी लाल तिखट आणि धने पावडर टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आणि हे बघा, माझा फेवरेट एव्हरेस्ट मसाला मी थोडंसंच टाकत आहे, जास्त नाही टाकत आहे, कारण की आपण जास्त मसाल्यांचा वापर नाही करणार आहे। त्यामुळेच मी आलू टाकलेला आहे, की आलूमुळे काय होते, रसा थोडासा नाही का गाढा येतो, त्याच्यात स्टार्च राहतो आलूमध्ये, त्याच्यामुळे काय होते, रसा थोडासा गाढा येतो। त्यामुळे मी म्हटलं आज थोडेसे मी मसाले नाही टाकणार आहे। तर बघा, पावर वाढून घेतलेला आहे मी इथे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकते, कारण कसुरी मेथी शिवाय होतच नाही, त्याचा स्मेल थोडासा म्हणजे छान वाटते आणि खाण्यामध्ये स्वाद येते थोडासा कसुरी मेथीने। तर बघा, मसाल्याला छान तर्री सुटलेली आहे।
बघू शकता मसाल्याला छान तर्री सुटलेली आहे मस्त, आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आणि कलरसाठी तुम्ही ना काश्मीरी लाल तिखट वापरा, जास्त नाही वापरायचं, 1 चम्मच टाका तुम्ही. आणि जास्त आपल्याकडे पाहुणे जास्त असणार तर थोडं जास्तही टाकू शकता तुम्ही भाजीच्या क्वांटिटीनुसार. तर मी इथे बघू शकता टाकून घेतलेलं आहे काबुली चणे, आणि आलू मी अशी मॅश करून घेत आहे. कारण की अगर आलू मॅश नाही केल्यानंतर ते स्टार्च, आलूचा जो स्टार्च राहतो तो निघणार नाही, आणि त्याच्यामुळे काय होणार मग भाजी गाढी येणार नाही. म्हणून मी आलू थोडीशी मॅश करून घेत आहे त्या भाजीमधले. तर त्यामुळे बघा थोडंसं आताच रसा गाढा आलेला आहे, आणि मी झाकण लावून घेत आहे कुकरचा. जेवढं तुम्हाला पाणी लागणार तेवढं तुम्ही पाणी टाका. तर मला जेवढं आवश्यक आहे मी तेवढं टाकलेलं आहे, आणि कुकर लावून घेते पटकन. बघा कुकर लावून घेतलेला आहे, आणि 4 शिट्या करून घेते मी. तर 4 शिट्या करून घेते, आणि त्यानंतर बघू शकता भाजी मी म्हणजे थोडीशी भाजी झाकण काढून घेतला कुकरचा, आणि त्यानंतर काय केलं आहे भाजी पुन्हा मी गॅसवर मांडली. कारण की मला थोडासा रसा पातळ वाटला, त्यामुळे म्हटलं मी थोडासा गाढा करून घेते, कारण की गाढा रसा खूप छान वाटतो पोळ्यांसोबत, पुरीसोबत. तर मी पुऱ्या करणार आहे आज. इथे बघा पापड तळून घेतले आहे साबुदाण्याचे, आणि पुऱ्या तळलेल्या आहे. आणि तुम्ही ना पुऱ्या इतके लाल का बरं आहे, तर त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं लालसर दिसत आहे. आणि इथे बघा हे भाऊ आलेले आहे फिल्टरचं चेक करायला की काय प्रॉब्लेम आहे, फिल्टरमध्ये पाणी का बरं नाही येत आहे. तर दादांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एअर पास नव्हती होत, पाईपामधून एअर पास नव्हती होत, ते त्याचाच प्रॉब्लेम झाला होता, एअरचा प्रॉब्लेम झाला होता. तर त्या दादाने ठीक करून दिलेलं आहे. तर आता बघा फिल्टर सुरू झालेलं आहे. आणि हे जे लाईट आहे ना सेन्सर आहे, तर काही खराबी झाली ते लाईट सांगतात आम्हाला की सेन्सर आहे, ते खराबी झाली तर ते लाईट बंद होऊन जातात. आणि हे पाणी आता अर्धी कॅन पाणी आहे, तर मी फेकणार नाही, ते वापरणारच आहे. तर इथे मी चहा मांडून घेतलेला आहे. संध्याकाळची वेळ झाली तर चहा मांडून घेतला आहे, तर चहा घेते आता मी. तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.